मनोज जरांगे यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप. जातीपातीचं राजकारण हे धनंजय मुंडे यांनीच आणलं. उशिरा का होईना धनंजय मुंडे यांना शहाणपण आलं. मनोज जरांगे पाटील यांचा घणाघात. राजकारणाला गलिच्छ म्हणत धनंजय मुंडे व्यथित. आता या गलिच्छ राजकारणात राहावं की राहू नये, समतेचं राजकारण आणण्यासाठी प्रयत्न करणार. माजल गावातील एका कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी मांडली मन की बात. भाजपमधून बाहेर पडा आणि काँग्रेसच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांना खुली आणि जाहीर ऑफर. कोण संजय राऊत, मी त्यांना ओळखत नाही. जयकुमार गोरे यांचा टोला. तर जयकुमार गोरे यांनी मला ओळखण्याचा प्रयत्नही करू नये, अन्यथा गोरे अडचणीत येतील. जयकुमार गोरेंवर राऊत यांचा पलटवार. राजकीय पक्ष स्थापन करण्याचा अद्याप विचार नाही. अभिजित दिपके यांची भूमिका. बुधवारी सीजेपीची कोअर कमिटीची बैठकीत ठरणार पुढील भूमिका. दिल्लीसह सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या. विद्यार्थी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचा सीजेपीला मोठा दिलासा. मात्र गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांवर गुन्हे दाखल होणार. पॅलेट गन आणि एसआयटीवरील सुनावणी 19 ऑगस्ट रोजी. 2029च्या निवडणुकीसाठी शिंदे यांच्या शिवसेनेचा मास्टर प्लॅन. जेनझीचं नेतृत्व करण्यासाठी निवडणार युवा चेहरा. नवीन 38 कोटी मतदारांना आकर्षित करण्यासाठी एकनाथ शिंदे यांची नवी रणनीती. सरसंघचालक मोहन भागवत 6 ऑगस्ट रोजी जेनझी आणि अल्फा जनरेशनच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार. 15 ते 29 वयाच्या 2000 युवकांचा असेल कार्यक्रमात सहभाग. महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणात बृजभूषण सिंह निर्दोष, तर माझ्यावर हा कट रचला होता. दिल्ली कोर्टाच्या निकालानंतर बृजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया. मात्र निकालाला हायकोर्टात आव्हान देणार. बजरंग पुनिया, विनेश फोगट यांची ठाम भूमिका. लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही. पंकजा मुंडे यांचं जाहीर सभेत वक्तव्य. तसंच राजकारणातून निवृत्त व्हावं असंही वाटतं. माजल गावातील एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांचं वक्तव्य.